मोरे फॅमिलीने सुरू केलाय वडापावचा बिझनेस. त्यामुळे तुम्ही सजवा हास्याचा खमंग अनुभव घेण्यासाठी ज्यासाठी मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो. अरे नाही खाल्लं ना काही. अरे आता तिथे काही नाही विचारला त्यांनी, नाश्ता पाणी काहीच विचारलं नाही. त्यात इथे काही दूर दूरपर्यंत खायला मिळालं नव्हतं. काही गाडी नाही, हॉटेल नाही. आत्ता एक वडापावची गाडी दिसली आहे, त्याच्यावर काहीतरी खातो मी. लावलं वायफाय लावलं त्यांच्याकडे. एक तर त्यांच्याकडे जायचा रस्ता एवढा खदड होता ना, काय झालं म्हणजे दणके बसले मला. त्याच्यात तो रिक्षा ड्रायव्हर नुसते स्पीड ब्रेकर कोदाडत होता. मनके डिल्ले झाले माझे, कंबर ठेचावलं. जास्त नाही सांगते, आजकालच्या रस्त्यांची परिस्थिती सांगतोय ना. बरं ते जे एरिया होता ना तो, तिथे तर म्हणजे टँकरचं पाणी मिळतं तिथे. नळ पण नाही आलेले आणि त्यांना इंटरनेट पाहिजे. आजकाल लोकांना आहे ना मोबाईलच्या डबडं आणि इंटरनेट दिलं तर करत बसतात ते टुचोक. नाही दिले, पैसे दिले, सार्वजनिक नाही बोलत. हां दिले त्यांनी. हां अरे आता तू डोकं नको खाऊ, मला काहीतरी खाऊ दे. हां खाऊ दे वडापाव मला. अरे करतो नंतर, व्यायाम करतो कमी स्वतःला. हां चल ठेव. कलकल करत राहते. दादा हो दादा वडापाव आहे? नाही आमच्याकडे. तुमच्याकडे आहे असतं तर दोन द्या ना, जाम भूक लागली. हो वडापावची गाडी तुम्ही टाकली आहे का मी टाकली आहे? दिसते ना वसाड्या वडापावची गाडी. हो. तरी वरनं विचारशील वडापाव आहे काय म्हणून. आग लागली तुझ्या तोंडाला, कारपाटला तुझा कालीस दादा अटकी आली तुझ्या होती. उगाच आपल्या इथे बोलू. दादा थोडस नेमन बोला ना. निंबन काय बोला, काय पद्धत आहे अशी विचारायची? अरे मी गाडी जनरल का डोलं फुटले? अरे जनरल बोललो, वडापाव आहे का, चुकलं माझे. असं काय एवढं काय लागे तुम्ही? दादानू हाय त्या माणसाच्या नादी लागू नका. हाय तो असलोच माणूस. डेंजर. हाय तो माणूस म्हणजे ना मुंबई गोवा हायवे सारखं आहे. म्हणजे चालूचा वर्षभर अच्छा. चप्पड करतो. तोंडाचा मुजिक ऐकला. यांच्या नादाक लागू नका. काय असतात ना तुम्ही माझ्याशी बोला. काय पाहिजे तुमका? काही भलती भूक लागली हो. 2 वडापाव द्या ना. 2 वडापाव पाहिजे. देते. पण हैसर खातालास काय? हे पार्सल देऊ? इथेच पाहिजे. इथंच देऊ? हो. चाला. पण मग हे वडा आणि पाव सेपरेट देऊ का पावात वडो घालून देऊ? आवात वडा घालून दे. पण चटणीचं काय? नाही म्हणजे सुकी चटणी, ओली चटणी, तिखट बिकट सगळा मिक्स देऊ का वेगवेगळी देऊ? कुठली पण द्या, पण पटकन द्या, लवकर द्या. नाही शेवटी तुम्ही कस्टमर असाच ना. तुमच्या आवडी निवडीचा विचार करू का? तिखट चटणी आवडतं का बाबा? गोड आवडत असं तिखट दिलं तर एकदम गोंधळ होत. ते सुकी चटणी द्या. नाही देतलंय सुकी चटणी देतलंय. पण म्हणजे वडापावच्या बाजूक देऊ का पावाक लावून देऊ? टाकल्याला. मी लावतो, मला एक्सपिरियन्स आहे. ए खसकेल पोपडीच्या. खरं लावतो का टाकलेला? डेंजर आहे. नका ना असं करू. हे बघा आजूबाजूला कुठेच गाडी नाहीये, हॉटेल नाहीये. खूप आशेने आले तुमच्याकडे. द्या ना ताई वडापाव तळा ना. नाही कसा दादा, कस्टमर इले ना गरम असे वटाटे वडे सोडतो आणि असे गरम देतो आम्ही असं शिळा माका देत नाही ना. वा. दत्तू याला उभो करवलं. जा कढई ठेव. जा त्या परब्याला सांग ना, हे परब्या ठेव ना कडे. तुझ्या बापाचा नोकर आहे मी आणि बापाला प्रभे बोलशील वासाड्या? परब्याला बाप बोलतो मी, घाबरतो. आवाड फोडीन. डोकी फोडायच काय नाही. डोकी बोडा ह्याची ना जीभ ना जास्त चुरू करते. ह्याला ना एक दिवस असा आडवा कापतो, बेसनात बुडवतो आणि त्याला सोडतो. मी पण तुकडे करतो आणि भजी म्हणून तळतो त्याला. अरे हो दादा अरे थांबा ना, झगडे नका. अरे, हो दादा घाबरतो का? अरे थांबा. बापाला उलटा बोल. घाबरू नका. आमचा हे यांचा नेहमीच आहे. नेहमीच आहे. अरे का गंदमंद बोलताय तुम्ही असं पाहिलं की भीती वाटते हो मला. असं नका बघू. व्यवसाय काय ना म्हणून. कोण आहे तुम्ही? आम्ही हा मी गरमागरम मोरे. ही माझी स्पायसी बायको रसिका. म्हणजे मी हिचा वडा, ही मांजी पाव आणि आमच्या नशिबाच्या तेलातनं निघालेला हा चुरा म्हणजे आमचा पोरगा दत्तू. असं बोलतास असं बोलतो. पोराक असं बोलतास. लाज वाटता तुमका? बोलू नको. लायकी आहे ह्या वासाड्याची. तुला सांगतो ना, एक दिवशी ना मी ह्याला पावात भरतो आणि कोणतरी विकतो. मग कळलं ह्याला. दादा पण तुम्हाला विकतो मला विकतो. मारे मला ए विकतो. बेटा थांब ना, तू तरी थांब ना रे.
दादा दादा ऐका ना हा. त्याला विकायचे तेव्हा विका पण आता मला वडापाव द्या ना मला भूक लागली म्हणून म्हणतो नाही नाही देतले तुमका वडापाव देतले चांगलो बटाटो वडा गरम गरम सोडून देतले पण त्याच्या आधी या माणसाक सांगा या माणसाक सांगा या आमच्या दुकानावर चंद्रकांत रावांची कृपा असा लिहूक सांगा तर तुमका मी वडापाव देतले कोण चंद्रकांतराव तिचो बापूस मग वासाडी पडली तुझ्या तोंडावर आशीच्या वावाचं नाव लिहू त्याच्या जाऊ द्या ना. हा? रे ह्याचा बापूस तुम्हाला सांगतो असं 56 चंद्रकांत राव आहेत ना मी माझ्या लेंग्याच्या नाडीला बांधून असं गरगर गरगर फिरवीन मला शिकवते तुझ्या बापाचं ते नाव लिहू असं बोलता कसा बोलतो हो, म्हणजे? लाज वाटता त्यांच्याकडनं पैसे घेतले तेव्हा लाज नाही वाटली तुमका दादानू तुमका सांगता हैता वडापावची गाडी आहे ना माझ्या बापाशीकडनं पैसे घेतल्याने म्हणून ही गाडी घेतलेली आहे मेहरबानी नाही केली पैसे दिले म्हणून ऐका ना ताई ताई बोला 2-4 असे दांडगे वडे तेलात असे मस्तपैकी तळा गरमागरम असे पावात घालून सुकी चटणी ओली चटणी लावून असं थोडसं दाबा असा थोडासा फाटतो तो त्याच्यातून वाफ येते हा हा त्याचा वास येतो सुगंध येतो आणि एक बाईट घ्यायचा कचकन आणि तळलेली मिरची आहे ना तिचा एक तुकडा बारीक असा कचकन तोडायचा हा हा हाय हाय स्वर्ग सुख आहे स्वर्ग सुख